नमस्कार. आज आपल्याला सांगणार आहे असमिया लोककथा वेवला लखींदर. दक्षिण कामरूपच्या चंपकनगरमध्ये चांद सौदागर, असमियात त्याचा उच्चार खदागर असा होतो. सौदागर म्हणजे व्यापारी. हा चांद सौदागर खूप धनी होता. अत्यंत यशस्वीपणे तो व्यापार करत होता आणि त्याच्याकडे शक्ती देखील भरपूर होती. हा चांद सौदागर हा भगवान शंकराचा निस्सीम भक्त होता. भगवान शंकराची एक कन्या म्हणजे मनसा देवी. मनसा देवी ही सर्पिणी होती आणि तिची अशी इच्छा होती की भगवान शंकरासोबत आपल्याला देखील स्वर्गात राहायला मिळावं, कैलासावर राहायला मिळावं. पण भगवान शंकरांनी असं सांगितलं की माझे भक्त, माझ्या भक्तांनी तुझी उपासना आणि पूजा केली पाहिजे, तरच तुला स्वर्गात स्थान मिळेल. आता मनसाला कोणीतरी शिवभक्तांनी आपली पूजा करावी याची आवश्यकता निर्माण झाली, इच्छाही निर्माण झाली. आणि मग तिनं चांद सौदागराला त्याची पूजा करण्यासाठी म्हणजे स्वतःची पूजा करण्यासाठी निवडलं. पण चांद सौदागर हा भगवान शंकरांना सोडून कोणाचीच पूजा करत नसे, कोणाचीच भक्ती करत नसे, कोणाचीही उपासना करत नसे. त्यामुळे यानं मनसेची देखील उपासना केली नाही. मग मनसा देवी चिडली, सर्पिणी होती, आणि तिने म्हटलं की तुझा एक 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 पुत्राला मी दंश करेन आणि मारून टाकेन. असं करत करत या मनसा देवीनं, मनसा सर्पिणीनं चांद सौदागराचे 6 पुत्र दंश करून मारून टाकले. 7वा पुत्र त्याचं नाव लखींदर. मग चांद सौदागरांनी लखींदर साठी जरा अधिक व्यवस्था केली की याला कोणीही सर्पिणी किंवा कोणीही दंश करणार नाही. त्यानं विश्वकर्म्याकडून लखींदर साठी एक महाल बनवून घेतला आणि विश्वकर्म्याला सांगितलं की तो अशा पद्धतीने कर की याच्यामध्ये कुठूनही एखादा सर्प किंवा सर्पिणी येऊ शकणार नाही, अशा पद्धतीने तो बांध. मग विश्वकर्म्याने तसं बांधलं, पण सर्पिणीच्या काही अद्भुत शक्ती होता. त्यामुळे हा महाल बांधताना तिनं त्याच्यामध्ये एक छिद्र ठेवलंच हुशारीनं. या लखींदराचं त्याची लहानपणची बालपणची मैत्रीण वेवला हिच्याशी विवाह झाला. हे लहानपणापासून एकमेकांचे, लखींदर आणि वेवला हे मित्र होते. एकमेकांविषयी त्यांच्या मनामध्ये प्रेम निर्माण झालं, ओढ निर्माण झाली आणि मग त्यांचा विवाह करायचा असं ठरलं. मग त्यांच्या विवाहाच्या नंतर ते त्या महालात राहायला जाणार. म्हणून मग चांद सौदागरनी पुन्हा विश्वकर्म्याला सांगून तो महाल नीट करून घेतला. पण ही सर्पिणी देखील देवी होती, भगवान शंकराची पुत्री होती. त्यामुळे त्या सगळ्यातनं देखील ती त्या महालात शिरली लग्नाच्या पहिल्या रात्री आणि लखींदरला दंश केला. लखींदराचा मृत्यू झाला, पण वेवला डगमगली नाही. त्या भागामध्ये विशेषतः कामरूप, बंगाल या सगळ्या भागामध्ये जर कोणाचा सर्पदंश झाला तर त्याचं दहन करत नाहीत, त्याला चिता देत नाहीत. त्याला केळीच्या खांबाचा एक तराफा बनवतात, त्या तराफ्यावर याचा मृतदेह ठेवतात आणि तो तराफा नदीमध्ये सोडून देतात. मग तसं या लखींदरचा देखील मृतदेह एका तराफ्यावर ठेवला आणि आता सोडून द्यायचा तो पाण्यामध्ये. पण मग वेवला म्हणाले मी अशी नाही त्याला जाऊन देणार, त्याला मरून देणार नाही, त्याला मी परत घेऊन येईन.
सत्यवान सावित्रीप्रमाणेच जवळजवळ पुढची कथा आहे. मग ती देखील त्या तराफ्यावर बसली आणि लखींदराचा मृतदेहाच्या शेजारी बसून त्याचं डोकं आपल्या मांडीवर ठेवलं. हा तराफा वाहत चालला होता, त्याच्यामध्ये लखींदरचा मृतदेह आणि वेवला असे दोघं चालले होते. पण सर्पदंश झाल्यामुळे हळूहळू त्या लखींदरचा देह हा कुजायला लागला, त्याच्या शरीराचे तुकडे पडायला लागले. आणि मग हिनी वेवल्याची जी या सर्पिणीची मनसाची जी माता, तिचं नाव नीता, ह्या नीताची उपासना केली. नीताजवळ गेली आणि त्या नीताला तिने गाऱ्हाणं घातलं की तुझ्या मुलीला सांग आणि माझा पती परत जिवंत होऊन दे. मग नीताने एकच काम केलं, त्याला यमासोबत हिला पण जायला दिलं. ही याचा मृतदेह सोडेना आणि यमाला सांगितलं की तू याला घेऊन जाऊ शकत नाही. आणि मग शेवटी यम आणि नीता दोघांनीही सांगितलं असं जर असेल तर त्या चांद सौदागरानं मनसेची पूजा केली पाहिजे, मनसा देवीची पूजा केली पाहिजे. आता चांद सौदागर हा पूजा करायला तयार नाही, पण पूजा केल्यामुळे जर आपला पुत्र पुन्हा जिवंत होत असेल, त्याच्यात पुन्हा प्राण येत असेल, तर तो करायला तयार झाला. ह्या वेवलाने देखील त्याला पुष्कळ गाऱ्हाणं घातलं, विनंती केली, काकती केली, विनंती केली की कर सासरेबा तुम्ही करा पूजा. पण मग त्यांनी एक अट घातली की मी मनसाकडे बघणार नाही आणि उजव्या हाताने पण फूल वाहणार नाही. मग त्यानं मनसाकडे पाठ केली आणि डाव्या हातानं मागच्या बाजूला फूल टाकलं. ते जाऊन मनसा देवीच्या पायाशी पडलं. ते पायाशी पडल्यानंतर मनसा प्रसन्न झाली, कारण पूजा तर झाली, फूल पायाशी वाहिलं गेलं. आणि मग त्यांनी लखींदराला पुन्हा जिवंत केलं. ही वेवला आपल्या पतीला घेऊन आली, अशी ही असमिया लोककथा आहे. विशेषतः पश्चिम आसामकडचा जो कामरूपचा भाग आहे, त्या कामरूपमध्ये ही कथा खूप प्रचलित आहे. पश्चिम आसामला लागून बंगाल आहे, त्यामुळे बंगाल आणि पश्चिम आसाममध्ये ही कथा खूप प्रचलित आहे आणि तिथे मनसा देवीची पूजा नियमितपणे केली जाते. कारण मनसा देवीची पूजा केली तर आपली मुलं बाळं ही सुरक्षित राहतील आणि स्वतःच्या मुलाबाळांच्या सुरक्षेसाठी या मनसा देवीची पूजा ही कामरूप आणि बंगालमध्ये केली जाते. अशी ही एक असमिया भाषेतली, असमिया लोकसाहित्यातली लोककथा ही आज सांगावीशी वाटली म्हणून सांगितली. ही कथा जर आपल्याला आवडली असेल, अधिक लोकांनी ती ऐकावी असं वाटत असेल, तर हा व्हिडिओ कृपया शेअर करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.